नमस्कार. या सखोल आणि अतिशय रंजक अशा विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या सत्रात आपण निसर्गातील एका अत्यंत आकर्षक पण पूर्णपणे अदृश्य अशा शक्तीचा वेध घेणार आहोत. दिलेल्या मूळ मजकुरावर आधारित हे विश्लेषण एका अशा गुप्तावर प्रकाश टाकणार आहे जे खऱ्या अर्थाने शतकानुशतके मानवी कुतूहलाचा विषय राहिलाय. तर कोणताही वेळ न घालवता थेट या विषयाच्या मुळाकडे वळूया आणि अदृश्य शक्ती दृश्यमान करणाऱ्या या प्रवासाला सुरुवात करूया. बरं, आता आपण यात खोलवर जाऊया. चुंबक कसे तयार होते हा मूळ मजकुरातील प्रश्न अत्यंत रहस्यमय आणि तितकाच वेधक आहे. हा केवळ एक साधा प्रश्न अजिबात नाही, तर तो एका मोठ्या भौतिक प्रक्रियेचा आणि अन्वेषणाचा अगदी भक्कम पाया आहे. आणि हाच प्रश्न आपल्या आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू असणार आहे. हा प्रश्न वरवरची माहिती न पाहता थेट निर्मितीच्या प्रक्रियेत डोकावण्यास भाग पाडतो. विभाग 1. चुंबकीय रहस्य. विज्ञान म्हणजे केवळ कंटाळवाण्या तथ्यांची यादी नाही, तर ती निसर्गातील गुपिते उलगडण्याची एक अत्यंत सक्रिय आणि ऊर्जावान शोधमोहीम आहे. दिलेला मूळ मजकूर अतिशय संक्षिप्त आहे हे खरं, पण तरीही तो एका अशा गोष्टीचा सखोल वेध घेण्यास प्रवृत्त करतो जी उघड्या डोळ्यांना कधीही दिसत नाही. चुंबकत्वाची ही अदृश्य शक्ती नेमकी कशी काम करते हे समजून घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने अदृश्याकडून दृश्याकडे जाणारा एक वैचारिक प्रवास आहे. एखादी शक्ती जेव्हा दिसत नाही तेव्हा साहजिकच तिचं अस्तित्व आणि तिची निर्मिती समजून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढते, नाही का? विभाग 2. उत्पत्तीची व्याख्या. आता आपण इंग्रजी शीर्षकात वापरलेल्या विशिष्ट शब्दावलीचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊया. आता येथे खरोखरच सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे जेनेसिस किंवा उत्पत्ती या शब्दाचा व्यापक अर्थ. हा शब्द केवळ एका साध्या व्याख्येपुरता मर्यादित राहत नाही, तर तो निर्मितीच्या नेमक्या परिस्थितीवर, सुरुवातीच्या क्षणावर आणि अगदी मुळावर लक्ष केंद्रित करतो. थोडक्यात सांगायचं तर एखादी गोष्ट अस्तित्वात कशी येते याची ती एक परिपूर्ण आणि शास्त्रशुद्ध नोंद आहे. आणि हे अगदी उत्कृष्टपणे स्पष्ट करतं की एकाच संकल्पनेकडे पाहण्याचा भाषिक दृष्टिकोन कसा बदलू शकतो. इंग्रजीमधील द जेनेसिस ऑफ मॅग्नेटिझम हे शीर्षक एका स्थिर नावाची किंवा निश्चित घटनेची जाणीव करून देतं. याउलट मराठीतील चुंबक कसे तयार होते हा प्रश्न एक अत्यंत सक्रिय, कृती केंद्रित आणि प्रक्रियेवर आधारित शोध दर्शवतो. दोन्ही वाक्य एकाच सत्याकडे निर्देश करतात, पण त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत. विभाग 3. निर्मितीची प्रक्रिया. ही संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्षात कशी घडते याच्या अगदी गाभ्यापर्यंत आपण आता अत्यंत वेगाने पोहोचणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भौतिकशास्त्राच्या एवढ्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या जगात मजकुरातून काढलेला हा केवळ एकच पायाभूत प्रश्न या संपूर्ण घटनेचं आकलन घडवून आणतो. होय, हा एकच प्रश्न संपूर्ण तपासाला दिशा देतो. अनेक गुंतागुंतीच्या सिद्धांतांकडे न वळता या एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्यास संपूर्ण चुंबकत्वाचं गोड उकळण्याची गुरुकिल्ली हमखास सापडते. चला तर मग पुढे जाऊया आणि हे कसं विकसित होतं ते पाहूया. मूळ प्रश्नाची रचना ज्ञानाचा एक उत्तम नकाशा प्रदान करते. या 3 स्पष्ट टप्पे आहेत. प्रथम, चुंबकीय विषयाची ओळख पटवणे, त्यानंतर ते कसं घडतं हा कृतीदर्शक प्रश्न विचारणे, आणि शेवटी निर्मिती किंवा तयार होणे ही अवस्था समजून घेणे. या पायऱ्या खरोखरच अत्यंत तार्किक आहेत आणि त्या विचार प्रक्रियेला योग्य दिशा देतात. इथले मुख्य घटक हे दर्शवतात की उत्पत्तीची संकल्पना, चुंबकत्वाचा विषय आणि निर्मितीचा सक्रिय शोध हे सर्व एकत्र कसे येतात. जसं चुंबक तयार होताना त्यातील घटक एका विशिष्ट आणि योग्य दिशेने संरेखित होतात, तशीच ही माहितीही अत्यंत सुव्यवस्थित आणि एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करणारी आहे. आणि हाच समन्वय या प्रक्रियेचा खरा प्राण आहे. विभाग 4. अंतिम चुंबकीय अवस्था. आता आपण या प्रक्रियेच्या अंतिम आणि अत्यंत सुव्यवस्थित अशा निष्कर्षापर्यंत आलो आहोत. द जेनेसिस ऑफ मॅग्नेटिझम हा संक्षिप्त उद्धृत मजकूर या संपूर्ण प्रवासाचं किती अचूक आणि चपखल वर्णन करतो याचा नक्कीच विचार करायला हवा. एका अत्यंत गोंधळलेल्या, अदृश्य आणि न समजलेल्या रहस्याकडून एका सुव्यवस्थित, तर्कशुद्ध आणि पूर्णपणे तयार झालेल्या भौतिक वास्तवापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास या एकाच वाक्यात अगदी सहज सामावलेला आहे. हे खऱ्या अर्थाने भाषा आणि विज्ञानाचे एक अतिशय सुंदर मिलन आहे. आणि शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न इथे उभा राहतो. जर एका चुंबकाची उत्पत्ती आणि निर्मिती प्रक्रिया शब्दांतून आणि विचारांतून अशी उलगडता येत असेल,
तर आपल्या आजूबाजूच्या जगात अजून अशा किती अदृश्य भौतिक प्रक्रिया असतील ज्या समजून घेण्याची प्रतीक्षा करत आहेत. या अथांग विश्वात अजून अनेक गुपिते दडलेली आहेत. याच एका गहन विचारासह आणि निसर्गाविषयीच्या नव्या कुतूहलासह हे विश्लेषण इथेच थांबूया.